कुठं ते तुमच्या घरातलं जेवण लय भारी आहे ना. आवडलं गेलं आवडलं गेलं जेवण. हा चवच लय भारी आमच्या घरची. पण ते जरा पोट जड झालं होतं ना, म्हणलं वॉक करावा थोडा. नाही वॉक केलं पाहिजे. नाही वॉक केलं तर पोटातलं जिरणार नाही. खाल्लं बाहेर परत वरण बाहेर वॉक केलंच पाहिजे. पण इथं कुठे वॉक करताय? आमचं अंगण बघा लय मोठे आहे. बिंदास तिथं वॉक करा. डिस्काव डिस्काव डिस्काव. बटर 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 डिस्काव डिस्काव. कुठे पळाला का घरी एवढी अहो तुमचं सगळं बरोबर आहे वकील साहेब, पण तो शूटर जोपर्यंत वाघमाऱ्यांच्या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या मनातली भीती नाही जाणार. सत्या तू नको काळजी करूस. मी स्वतःलाच काय कुणाला बी काय नाही होऊ देणार. अहो वाघमारे पण तो काय साधा सुद्धा माणूस आहे का? शूटर आहे तो शूटर. असं बॉम्ब उशाला ठेवून कसं शांत राहायचं? बॉम्ब उशाशी. हा बोल बलमा. हॅलो वहिनी, शूटर पळून गेलाय. काय? अरे पण वाघमारे काय झालं? शूटर घरातनं पळून गेले. काय? मी आलेच. वाघमारे वाघमारे. आता कुठं पडशील? ऐक माझं, तुझ्या जीवाला धोका आहे. ऐक माझं, उगाच जीव गमावून बसशील तू. भया बरं झालं घरात आलेली ब्याधी एकदाची निघून गेली. आता मी निवांत झोपीन. अगं 2 दिवस झालं माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. आता झोपीन बाई शांतवानी. आमरे आता कसं करायचं ग? आपल्या मंजूनी एवढा जीवाचा आटापिटा करून जीवावर उदार होऊन ते शूटरला पकडलं होतं आणि आपण सध्या लक्ष बी ठेवू शकलो नाही त्याच्यावर. तेच तर ना. अगं तो शेवटचा पुरावा होता सत्यदाजींना सोडवण्यासाठी. आणि तो शूटर पण आता पळून गेलाय. मी काय म्हणते, आत्तोबा इथे निवांतच बसलेले ना. त्यांना काय झालं लक्ष ठेवायला? आपण सगळे तिकडे कामात होतो ना, जेवत होतो ना तिथं. हे इथं निवांत होते, शूटरवर लक्ष देता आलं असतं का? ते वाटच बघत होते शूटर पळून जाण्याची. ए आमरे, त्या गुंडाव ध्यान ठेवून बसायला माझा नवरा काय हितला वॉचमॅन नाही. होय,
अगं बिनकामाचं बसण्यापेक्षा वॉचमॅनचं काम केलं असतं तरी बरं वाटलं असतं. अगं मग तू तर काय कामाची आहेस ग? तू बी बिनकामाचीच आहेस की. आत गिळत बसली होती त्याच्यापेक्षा इथं येऊन बसायचं नाही मी, डोळं फाडत बघायचं नाही मी त्याच्याकडं. आत्ते मला शिकवू नको झालंय. काय नाही शिकवायचं नाही, हात खाली करून बोलायचं. एक दिन गप्प बसा. देवा आता तूच काहीतरी कर बाबा. त्या पोरांना शूटर सापडू दे, नाहीतर सत्यजितरावांच्या सुटकेचं लय अवघड होऊन बसलं रे. माझ्या लेकीने एवढे कष्टाने त्याला पकडलं होतं. आता तूच सापडव बाबा त्याला, तूच मदत कर देवा. पोरांच्या प्रयत्नांना यश येऊ दे, यश येऊ दे देवा. अगं शांत हो. कुठे पळून जातोय? पळून जायचंय? पळून जायचंय? पळून जायचं तू? पळून जायचंय? जातो पळून? काय सांगितलं होतं? जातो पळून? का जमतोयस? का जमतोयस पळून? सापडलास की नाही? सापडलास की नाही? सापडलास की नाही? तुला हॉस्पिटलमध्ये काय बोललो होतो मी? जी नको व्हायला पाहिजे तेच झालं. शूटर पोलिसांच्या हाती सापडला. माझं डोकं पण चाललं ना, पण मग काय करायचं आता? थांब, काय तर करू. हा साहेब, मी खरंच काय नाही केलं नाही. प्रत्येक क्रिमिनल नाहीच बोलतो. चल, तुला चौकशी हवा खाऊ घालतो. चल. ये इकडे. पुढे जातो पळून? पळून जायचं तुला? पळून जायचंय? इकडे बरं जाशील पळून? जाशील पळून? काय रे, तुम्ही काय याच्या मागे लागला होता? अहो ते साहेब अचानक पळायला लागला म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे लागलो आणि पकडून आम्ही तुमच्याकडेच घेऊन येणार होतो त्याला. होय नाही? सापडलास ना? चल, आता तुला पोलीस स्टेशन मध्ये जायचंय. सापडला 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 शूटर सापडला. मुर्दा काढला त्याचा, कशा पाय सापडला तो. आता माझ्या झोपेचं खोबरं झालं. ए बकरीवाल्या तोंडाची, अगं पूर्ण ऐकून तर घे की. काय? तू शूटर सापडला पण बलमाला नाही, पोलिसांना सापडलाय. पोलिसांना गावला. बरं झालं. थांबा. काय झालं मंजू? सर, याला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन नाही चालणार. नेऊन नाही चालणार म्हणजे? सर, तुम्हाला पण माहिती, आपण जे याचं स्टेटमेंट घेतलं होतं ते ठाकूर सरांनी फाडून टाकलं होतं. नंतर ठाकूर साहेब जाऊन याला हॉस्पिटलमध्ये भेटले आणि त्याला तिथून जायला सांगितलं आणि तो पळून जात असतानाच आम्ही त्याला उचलला आणि माझ्या घरी नेलं. काय? हा तुझ्या घरी होता? काय मूर्खपणा लावलाय मंजू? तू याला तुझ्या घरात आसरा दिलास? तुला माहित नाहीये का याने तुझ्यावरती गोळी झाडली होती? सगळं मान्य आहे सर, पण याला घरी नेण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. ठाकूर सरांनी याला धमकी देऊन सातारा सोडायला लावलं, नाहीतर एन्काउंटर करेन असं म्हणले. एन्काउंटर? हे बघ मंजू, मला याला जमा करावंच लागणार आहे.
वरून तशा ऑर्डर्स आहेत. प्लीज सर, प्लीज. मंजू, एकदा याला कोर्टात उभा केला ना, याला कुणीही काहीही करू शकत नाहीये. नाही सर, ठाकूर सर याला कोर्टात नेणार नाहीयेत, ते याला संपवणार आहेत. मंजू, काय बोलतेस, कळतंय का तुला? हो सर, ठाकूर साहेबांनी जरी याला पळून जायला सांगितलं असलं ना, तरी नंतर त्यांना सिनियर्सचा फोन आलाय, याला दिसता क्षणी गोळ्या घालायला सांगितलं. अहो साहेब, साहेब मला वाचवा साहेब, नाही तर ते ठाकूर साहेब मला मारून टाकतील. हे बघ, शांत राहा. तुला काही होणार नाही, मी तुला काही होऊ देणार नाहीये. सर, सर हे बघा, सत्याला निर्दोष सोडवण्यासाठी ह्याची साक्ष आपल्यासाठी लई महत्वाची आहे. जर ह्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सत्य कायमचा आत अडकल. हे बघ मंजू, मला कायद्याच्या बाहेर जाता येणार नाहीये आणि मला ते शक्य पण नाहीये. सर प्लीज, याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जावंच लागणार आहे मला. सर प्लीज, ह्याची साक्ष सत्याला यातनं सोडू शकते, नाहीतर सत्य कायमचा आत अडकल. सर प्लीज ह्याला माझ्या ताब्यात द्या, प्लीज सर, प्लीज. ठीक आहे, पण मंजू, या केसने दुसरंच काहीतरी वळण घ्यायला नको. आता आपण सगळे गोत्यात येऊ. नाही सर, माझ्यावर विश्वास ठेव. ठीक आहे, अगं पण याला ठेवणार कुठे? माझ्यावर. तो शूटर जिथे दिसेल तिथे त्याला गोळ्या घालायच्या आहेत. त्याला काही करून शोधायचं आहे आणि जिथे दिसेल तिथेच त्याला संपवायचं आहे. काय झालं असेल? तू शूटर सापडला असेल का वाघमाऱ्यांना? दुसराच कुणीच्या तर हाताला लागला असं. असं जर झालं ना तर लय मोठा घोळ होईल. काय बी करून ते शूटर सापडला पाहिजे. हे सगळं काहीच कळलं नाही. त्यात वाघमारे बी लवकर येणं झाल्यात. काय कळना झालंय. चल बाहेर. का? का कशासाठी हे विचारायला का तुका घरी आहे का? हा, जेलमध्ये तू जेलमध्ये. आवाज सांगल तेवढं कर. जब गुमान, चल बाहेर. येत नाही जा. ए, ए, नजर खाली, नजर खाली. ठाकूर साहेबांनी बोलावलंय म्हणून आली बोलवायला मी. मला काय हाऊस नाही आली. कशाला? आता कशाला का मला काय माहिती. ते केबिन मध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. चल. अरे येतोय का बँड लावून नेऊ तुला? तेवढं बजेट नाही तुझं. या नगरसेवक सत्यजित सुर्वे. नाही म्हणजे आमच्या सेवेमध्ये काय कमी पडलं नाही ना? जे परवा 3rd डिग्री झाली, तुम्हाला लागला असेल. दुखत असेल, नाही तसं काय असेल तर सांगा. औषध पाण्याची सगळी व्यवस्था होणार. कुसपुडे, त्यांना काय औषध पाणी पाहिजे ते आणून द्या. हो सर.
मला का बोलवलंय? हा, हे आवडलं आपल्याला. डायरेक्ट मुद्द्यावर बोट, म्हणजे पॉइंट टू पॉइंट. हा ये बैस. नाही नको. अरे बैस. अरे एवढं प्रेमानं सांगतोय, बस. कसं आहे सत्या, मी तुझ्या वयाचा होतो ना त्यावेळी पोलीस भरती झालो. खूप गुन्हेगार बघितले, काही निष्पाप लोक कायद्याच्या कचाट्यात अडकताना पाहिले. पण मला तुझी काळजी वाटते रे. अरे कोणीतरी म्हटलंय ना की पोलिसांची आणि कोर्टाची पायरी कधीच चढायची नसते. 100% खरं आहे, अगदी 100%. आणि तुला तर चांगलं माहिती आहे ते. हा, कसं आहे सत्या, हे बघ, म्हणजे तुझी काळजी वाटते म्हणून सांगतो. हे बघ, फॅमिली आहे तुझी, त्या फॅमिलीचा विचार कर. उद्या कोर्टाची तारीख आहे, त्या कोर्टामध्ये स्पष्ट सांगायचं की मुकादमचा खून मीच केलाय. हे बघ, तुला कमीत कमी शिक्षा कशी होईल हे मी बघतो. मग झालं काय नाही, छोटीशी शिक्षा होईल, ती भोगायची, बाहेर यायचं, नंतर तू, तुझी फॅमिली, तुझे मित्र, तू दंगा करायला मोकळा. हा, काय काय बघतोयस? हा, विचार करतोयस, चांगली गोष्ट आहे. गुड. कसं आहे सत्या, ज्यावेळी स्वतःचं डोकं चालत नाही ना त्यावेळी दुसऱ्यांचं डोकं चालतंय की नाही त्या विचाराने चालायचं आपण. म्हणून मी सांगतो, गुन्हा कबूल कर आणि विषय संपव. हा, काय झालं हसायला? हे बघ, ही शेवटची ऑफर आहे, येते लक्षात तुझ्या? साहेब, कसं आहे, जो गुन्हा मी केला नाही तो कबूल करायचा प्रश्नच येत नाही. आणि आहे ना, जेव्हा तुम्ही इथं आला नव्हता त्याच्या आधीपासून सांगतोय मी. एकदा सांगितलं कळत नाही का तुला? हा, साहेब, मी फक्त पॉइंटच बोलतो. एकदा बोललो ना तुम्हाला, जो गुन्हा मी केला नाही तो कबूल करायचा प्रश्नच येत नाही. जास्त खुमखुमी आहे ना तुझ्यात. तुला आता कसा इथं आयुष्यभर सळवतो ते बघ. होते. हा साहेब. घेऊन जायला. हो साहेब. हे चल. चल. साहेब, आज जी कॉलर पकडल्या ना तुम्ही, नाही उद्या तुम्हाला स्वतःच्या हाताने नीट करायला लावली ना तर नाव सत्या सुर्वे सांगणार नाही.
लॉकअप कस काय ओपन? कुठे गेला सत्या? सत्या, ठाकूर साहेबांनी का आत्ताच कुणी कसं नाही इथं? ठाकूर साहेबांनी त्या शूटरला जशी एन्काउंटरची धमकी दिली तसंच सत्याच्या बाबतीत तर नाही. सत्या, वाघमारे, वाघमारे, तू ठीक आहेस ना? बाहेर काय करतोयस? तुम्ही अजिबात काळजी करू नका वाघमारे. जोपर्यंत तुम्ही सोबत आहे ना तोपर्यंत काही बी होणार नाही मला. वाघमारे, नाही भेटून झाला असेल तर त्याला घेऊन जाऊ दे आम्हाला. चल चल. उपास आहे ना? ह्या डोसक्यावरला दगड उतरण्यागत झालंय मला तर. तुझ्या डोक्यावर दगड कधी होता? तुझ्या डोक्याच्या आत जे आहे का नाही त्यात दगड भरली. अव ती बॅग होती का नाही आपल्या घरात, ती एकदाची निघून गेली तेव्हापासून मला कसं असं मोकळं ढकळं वाटायला लागलंय बघा. भया, नाहीतर नुसतं टेन्शन असायचं. तो शूटर हेकडून येतोय का हेकडून येतोय, हेकडून गोळी घालतोय का हेकडून गोळी घालतोय. पण गेला एकदाचा. आता कसं, आता हिथं बसा नाहीतर हिथं बसा, नाही हिथं बसा, असं झोपा नाही अजून काय बी करा. खरे कुठे बी लुडबुड करा. पण तुला सांगतो, तो होता का नाही किचन मध्ये झोपायला लागलं, तोंडचं पाणी पळालं, खायचे प्यायचे वांदे झाले होते माझे. होय होय होय, नाहीतर असं झालं होतं नरड्याच्या खाली घासच उतरत नव्हता. मी तर काहीच खाल्लं नाही. 2 दिवस काय सुद्धा गेलं नाही. खरं. सुनंदे, सुनंदे, अगं ध्यान कुठं हाय तुझं? वाईट काय तर खायला आणखी. अगं 2 दिवस झालं काय सुद्धा नाही, पोटात भुका लागल्या. ती खिचडी बनव, खिचडी. माझा तर काय उपास आहे. आमरे, आमरे, काय वाईट काय तर खायला आणखी. हाय का? इथं आमचं सगळ्यांचं काय चाललंय? ह्या बाईला खायचं सुचतंय वे? काय चाललंय? काय चाललंय? इथं घरातला माणूस ना माणूस सत्यादाजींना सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला त्याचं काही पडलेलंच नाही. आम्हाला कशाला काय पडायला पाहिजे? नाही तर काय, हिने सांगितलं होतं का त्या सत्याला, जा त्या मुकादमला मार, जा त्या मुकादमला मार. तिला साधा मुकादम देता येत नाही, मुकादमला सांगता येत नाही. तेच काहीतरी लय मोठं राजकारण चाललंय. तू बोलली होती त्याला राजकारणात आहे ना, तू बघ. आमरे, मी सांगितलं होतं का त्याला राजकारणात जा म्हणून, ही असलं धंदा कर म्हणून. ए आत्ते, अगं कुठला विषय कुठं नेत्यास? तुझ्याशी कोण बोलतय का तरी? हा म्हण नकाच बोलू, जा. कुठनं बुद्ध्या सुचली आणि हिला खायला मागितलं पुन्हा पावा. तू जा, नको हिच्या नादाला लागू, जा तू. आई मंगळाई, काय बी करून ते पोरगा सापडू दे. त्याला कुठं शोधायचं काहीच समजना झालंय. चल, हाड, हाड, हाड. उठ! का गेलास पळून? का गेलास? अरे तुला लाज नाही वाटली पळून जाताना? आई, तुला सांगितलं होतं ना तुझ्या इकडे नीट काळजी घेतील, तुला खाऊ पिऊ घालतील. मग माझ्या लेकीवर गोळी झाडलीस तरी मी सगळ्यांनी नीट वागवलं तुला.
मग का गेलास पळून? इतक्या उलट्या काळजाचे असते रे तुम्ही लोक. तुला काय वाटलं ही सगळं तुला फसवण्यासाठी चाललंय? अरे ही माझ्या जावयाला सोडवण्यासाठी चाललं होतं. मग का पळालास? का पळालास? का पळालास? तुम्ही एवढं काळजीनं मारता हे बघून मला ना माझ्या आईची आठवण आली. आता ना मी इथनं काही झालं तरी पळून जाणार नाही. अरे कशाला मारत्या किती जागे पळून? वंस कशाला गेलास रे पळून? मला माफ करा. सध्या ठाकूर साहेबांनी का बोलवलं होतं तुला? गुन्हा कबूल करायची ऑफर देत होता. ऑफर कसली? मला म्हणत होता गुन्हा कबूल कर, तुला कमीत कमी शिक्षा कशी द्यायची ते मी बघतो. पण त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊन आलो मी. बरं केलंस. बरं चल खाऊन घे, भूक लागली असेल ना. वाघमारे हे नाही, हे जेवण आहे याच्यासाठी. मी आणलाय घरचा डबा. घरचा डबा? हे का MIDCत कामाला आहे घरचा डबा खायला? गुन्हेगार आहे यो, आणि गुन्हेगाराला या जेलमध्ये हेच जेवण मिळतं, यात खायचं त्यानं. खाऊ पण बिन काय नाही. या पोलीस स्टेशन मध्ये ठाकूर साहेबांचा आदेश चालतो. तेव्हा हेच खायचं यानं. कैदी खावा, ते खावा. आलेच. सर, हा मग गेलो. सर महत्वाचं बोलायचं ना. मी करतो तुला 1 मिनिट. बोला. सर एक रिक्वेस्ट होती. काय? सत्याला घरचं जेवण जेवू द्या प्लीज. ठीक आहे. थँक्यू सर. पण माझी एक अट आहे. काय? हो, अरे काय झाले?
हे पाणी पुसून घे. काय झालं? हा, सत्याला घरचं जेवण द्यायचं आहे ना? मग मी जसं सांगेल ना तसं करायचं. चल टेबल पुसून घे. बघतेस काय? टेबल पुसून घे. काय माझ्या शूज वर सुद्धा पाणी पडलंय. पुसून घे. कर. अरे पूस लवकर. सर, सत्यासाठी मी वाटेल ते करू शकते, पण ही वर्दी माझा अभिमान, गर्व आहे माझा. ही वर्दी माझा स्वाभिमान आहे. तुम्ही माझा हवा तेवढा अपमान करा, मी सहन करीन, पण वर्दीचा अपमान मी सहन करणार नाही. तुला हे काम करावंच लागेल, नाहीतर सत्याला जेलचं जेवण जेवायला लागेल. व्यंकट ठाकूरचा नियम म्हणजे नियम. कळलं का? नाही, कसं आहे, मलाही माझ्या वर्दीचा मान राखला पाहिजे की नाही?